नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी विद्यार्थिनींसोबत साजरं केलं रक्षाबंधन। पंतप्रधानांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी मोदींना बांधली राखी। भाजप आमदार श्वेता महाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनानिमित्त बांधली पहिली राखी। बहिणींच्या हक्कांसाठी सदैव खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल फडणवीसांचं केलं कौतुक। महिलांना महिला शेतकरी म्हणून अधिकृत ओळख दिल्यानं मानले आभार। रक्षाबंधनानिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट। आज राखी पौर्णिमा, पण यावेळी तू सोबत नाहीस ही जाणीव मनाला अस्वस्थ करते आहे, सुळेंची पोस्ट। रत्नागिरीतील चिपळूणमध्ये अजितदादांच्या प्रतिमेला ओवाळणी करत महिला पदाधिकाऱ्यांनी साजरा केलं रक्षाबंधन। निधनानंतरच्या पहिल्याच रक्षाबंधनाला आठवणींनी महिला पदाधिकारी भाऊक। चिपळूण राष्ट्रवादी कार्यालयामध्ये भावनिक वातावरण। रक्षाबंधनानिमित्त आदिती तटकरेंची भावनिक ट्विट पोस्ट। आज राखी पौर्णिमा, दादा म्हणजे महाराष्ट्राचं स्पंदन। दादांशिवाय अपूर्ण आहे रक्षाबंधन म्हणत रक्षाबंधनानिमित्त अजित पवारांच्या आठवणीमध्ये आमदार आदिती तटकरे झाल्या भावुक। बारामती शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या आवारामध्ये उभारलेल्या अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींनी बांधली राखी। भावनिक वातावरणामध्ये रक्षाबंधन सण करण्यात आला साजरा। रक्षाबंधनानिमित्त महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आमदार प्रसाद लाड यांना बांधली राखी। दोघांनी स्नेहबंध जपत रक्षाबंधनाचा खास क्षण केला साजरा। रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांना राखी। स्मृतीस्थळी अभिवादन करत अजित पवारांच्या फोटोसमोर ठेवली राखी। रक्षाबंधनाच्या निमित्तानं परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा अनोखा उपक्रम। शेतकरी, स्वच्छता, आरोग्य आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त। सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन साजरे। आज रक्षाबंधनाचा उत्साह। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना बांधली राखी। रक्षाबंधनानिमित्त ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बांधली राखी। उद्धव ठाकरेंचं औक्षण करत दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधारेंनी रक्षाबंधनाची परंपरा ठेवली कायम। ठाकरे कुटुंबियांकडून रक्षाबंधन सण साजरा। अमित ठाकरेंना बहीण उर्वशीनं बांधली राखी। राज ठाकरेंच्या आई कुंदा ठाकरेंकडून चंदू मामांना राखी। संगमनेरमधील थोरात आणि तांबे या राजकीय परिवाराचा पारंपरिक पद्धतीनं रक्षाबंधन सण साजरा। दुर्गा तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांचं औक्षण करून बांधली राखी, तर सुधीर तांबेंनाही मानलेल्या बहिणीनं राखी बांधली। यावेळी लीलाबाई बद्दार यांच्या गीतानं कार्यक्रमामध्ये भावनिक वातावरण। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून रक्षाबंधन साजरं। पुण्यातील कोथरूडच्या घरी बहिणीकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन सण केला साजरा। भाजप आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्याकडून रक्षाबंधन साजरा। 22 वर्षांची परंपरा कायम। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या महाडमधील शिवनेरी निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा। यावेळी गोगावलेंच्या बहिणींनी ओवाळणी करत बांधली राखी। भंडारा दौऱ्यावर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून केला औक्षण। नगराध्यक्ष मधुरा मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे आणि जिल्हा महामंत्री कल्याणी निखाळे यांची उपस्थिती। पडळकरवाडीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा रक्षाबंधन सण साजरा। बहीण अनुसयाताईंच्या हातून राखी बांधून घेत या नात्यातील माया, आपुलकी, विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीचा भाव केला व्यक्त। नागपूरमध्ये पार पडला आरएसएसचा रक्षाबंधन उत्सव। महिलांनी संघ पदाधिकाऱ्यांना बांधलं रक्षासूत्र। संघाच्या महालमधील कार्यालयामध्ये रक्षाबंधन उत्सव साजरा। योगगुरू बाबा रामदेव यांनी खासदार कंगना रनौत यांना पाठवली राखी। देशामध्ये कोणत्याही कारणास्तव द्वेष नसावा, बाबा रामदेव यांचं वक्तव्य। काही दिवसांपूर्वी झालेल्या शाब्दिक वादानंतर बाबा रामदेव यांनी पाठवली राखी। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचं अनोखं रक्षाबंधन।
बडवे समाजातील महिलांनी चातुर्मासामध्ये राहणाऱ्या 100 वारकऱ्यांना बांधल्या राख्या. गोंदियातील नंगपुरा मुर्री शासकीय निवासी शाळेमध्ये रक्षाबंधनानिमित्त राबवण्यात आला अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून केला औक्षण, तर राखी मेकिंग स्पर्धेमध्ये विविध आकर्षक राख्या तयार करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. रक्षाबंधनानिमित्त आळंदीमध्ये माऊलींना राखी अर्पण. संत मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या अलौकिक नात्याचं स्मरण करत परंपरा जपली. माऊलींच्या संजीवन समाधीवर राखी अर्पण केली. शिर्डीतही राखी पौर्णिमेचा उत्साह. साईबाबांच्या हातावर राखी बांधत राखी पौर्णिमेचा सण साजरा. मंदिर परिसरामध्ये संस्थांचे कार्यकारी अध्यक्ष गौरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते भल्या मोठ्या राखीचं पूजन. जळगावमध्ये शिवसेना युवा सेनेतर्फे दिव्यांग बहिणींसोबत अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरं. दिव्यांग बहिणींच्या हातून राखी बांधून घेत पदाधिकाऱ्यांनी आयुष्यभर त्यांच्या संरक्षणासाठी साथ देण्याचं दिलं आश्वासन. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये रक्षाबंधनाची अनोखी परंपरा. पानखेड गावामध्ये पालीवाल समाज 735 वर्षांपूर्वीच्या हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ राखी न बांधता मंदिरामध्ये सामूहिक श्रद्धांजली अर्पण करत साजरा करतात एकता दिन. नागपूरमधील शालेय विद्यार्थ्यांनी बनवली विशाल राखी. विविध झाडांची पानं, वर्तमानपत्र, लाकूड, बांबू, ओढणी अशा साहित्याचा वापर करून बनवली 75 फुटांची भव्य राखी. विज्ञान, खेळ, संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती आणि धर्म यांचं राखीद्वारे दर्शन. संगमनेरमध्ये ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाच्या NSS विभागातर्फे ST चालक वाहक कर्मचाऱ्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन करण्यात आलं साजरं. 20 विद्यार्थिनींनी सुमारे 100 कर्मचाऱ्यांना राखी बांधत कृतज्ञता केली व्यक्त. सोन्या चांदीचे दर वाढले असताना सुद्धा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये राख्यांच्या खरेदीचं प्रमाण वाढलं. जळगावमध्ये चांदीच्या राखीला मागणी. चांदीचे दर 2,40,000च्या पुढे. अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातल्या पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी गावरान बियाण्यांपासून बनवल्या आकर्षक राख्या. राहीबाईंनी चंद्रकांत पाटलांसह सैनिकांना पाठवल्या राख्या. नाशिकच्या वणीमधील सप्तशृंगी मंदिरामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त आकर्षक फुलांची आरास. विविध रंगी फुलांच्या माळांनी गाभारा सजला. हजारो भाविकांनी घेतलं आदिमायेचं मनोभावी दर्शन. नारळी पौर्णिमेनिमित्त पंढरपूरमध्ये महादेव कोळी समाजाच्या वतीनं चंद्रभागा जल अर्थात गंगा पूजनासाठी भव्य शोभायात्रेचं आयोजन. महिलांनी कलश घेऊन चंद्रभागेची भरली ओटी. ट्रॅक्टरमधून होळीची प्रतिकृती मिरवणुकीमध्ये सहभागी करण्यात आली. उद्याच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे आक्रमक. आळस झटकून टाका, पेटून उठा, जरांगेंचं वक्तव्य. विखे फडणवीस शिंदेंनी तळतळाट घेऊ नये, जरांगेंचं विधान. उद्यापासून मनोज जरांगेंचं अंतरवालीमध्ये आंदोलन. ज्यांचं कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज फेटाळलेत त्यांनी अंतरवालीत यावं, जरांगेंचं आवाहन. कुणीही आत्महत्या केल्यास आंदोलन बंद करू, जरांगेंची तंबी. मराठ्यांना न्यायालयामध्ये टिकेल असं हक्काचं आरक्षण मिळेल. मराठा आरक्षणावर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केली भूमिका. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकार काळजी घेणार, शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया. MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आरोपी ऋतुजा पाटीलचं नवं व्हॉट्सअप चॅट समोर. नव्या चॅटमध्ये पेपर फोडण्यासाठी 50 लाख मोजल्याचा दावा. परीक्षेच्या आधी पेपर मिळवण्यासाठी 50 लाख भरले असल्याचे ऋतुजानं सांगितलं. MPSC पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. आरोपींनी ऋतुजा पाटीलला 10 प्रश्न चुकीचे सोडवायला सांगितले होते. सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिल्यास संशय येऊ शकतो, म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याचं ऋतुजा पाटीलला सल्ला. MPSC परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग येणार. गुन्हे शाखेचं पथक आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्याची शक्यता. पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपावरून प्रवीण पाटील, अमृत पाटील, ऋतुजा पाटील, गौरव पाटील आणि गोपाल मराठे यांना अटक. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं अर्धनग्न आंदोलन. गेल्या 15 दिवसांपासून वसतिगृहामध्ये आंदोलन सुरू. सुरक्षा आणि मदतीची मागणी. शेतकऱ्यांच्या मेहनतीला सन्मान मिळत नसल्यामुळे येणारा राग योग्यच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर नाशिकचा कांदा वर्षातून 2दा आमच्या डोळ्यातून पाणी काढतोच, मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य.
पुण्यामध्ये कांदा 7 ते 8 रुपयांनी महागला. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांदा महागला. होलसेलमध्ये कांदा 38 ते 43 रुपये किलोनं विकला जातो. ऑनलाईन साखर खरेदीवर ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांचे निर्बंध. 2 ते 3 किलोपर्यंत साखर खरेदीची मर्यादा. झेप्टो, ब्लिंकिट, स्विगीनं लावले साखरेवर निर्बंध. साखरेचा काळा बाजार रोखण्यासाठी विशेष तपासणी पथकं निश्चित. 27 ऑगस्टपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू. मर्यादेचं उल्लंघन आणि चुकीची माहिती दिल्यास कारवाई होणार. 400 मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही. ऐन सणासुदीच्या काळामध्ये साखरेपाठोपाठ वेलची दरही कडाडले. महिनाभरामध्ये वेलचीचा दरात किलोमागे 700 रुपयांची वाढ. मिठाई दुकानदार, व्यावसायिकांसह ग्राहकांच्या खर्चाचं गणित दरवाढीनं बिघडलं. नंदुरबारमध्ये मिरची उत्पादक शेतकरी संकटात. 92 रुपयांवरून दर थेट 16 रुपयांवर. हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव. नंदुरबारच्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. पावसाच्या संकटातून पीक वाचवलं, मात्र भावानं शेतकऱ्यांची कोंडी. बारामतीमध्ये 34 कोटी 67 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जिल्हा क्रीडा संकुलाची सुनेत्रा पवारांकडून पाहणी. फुटबॉल, टेनिस, बॉक्सिंग, शूटिंगसह विविध अत्याधुनिक सुविधा खेळाडूंना होणार उपलब्ध. नागपुरातील 400 वर्ष पुरातन कल्याणेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 78 कोटी 50 लाखांच्या विकास आराखड्याला दिली मंजुरी. मंदिर परिसराच्या विकासामुळे नागपूरचे ऐतिहासिक वैभव आणि पर्यटनाला मिळणार चालना. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला 193 कोटी रुपयांची मंजुरी. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. कामावेळी नैसर्गिक रंगाचा वापर करावा, तसंच हरिहर तलाव आणि परिसरातील सर्व कामं दर्जेदार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भंडारा आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या इटाण ते कोलारी पुलाचं काम रखडलं. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही ग्रामस्थांचा नावेतून जीव घेणा प्रवास. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तातडीनं लक्ष घालून पुलाचं काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, ग्रामस्थांची मागणी. नागपूर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज परिसरातील 4 उपाहारगृहांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची तपासणी. 3 उपाहारगृहांकडे परवाना नसल्याचं समोर. एका उपाहारगृहाला बंदची सूचना, तर 2 उपाहारगृहांना परवाना प्रक्रियेचे निर्देश. नाशिकच्या कुंभमेळ्याचं नाव बदललं. कुंभमेळ्याला आता महासिंहस्थाऐवजी महाकुंभ संबोधलं जाणार. साधू महंतांच्या विरोधानंतर प्राधिकरणाचा निर्णय. मुंबईतील आरे कॉलनीमध्ये ऑटो रिक्षा युनियनचा जल्लोष. मराठी सक्तीला 1 वर्षाच्या मुदतवाढीवरून अमराठी रिक्षा चालकांचा जल्लोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची माहिती. परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्यानं नाराजी. मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदतवाढ वादात सापडण्याची शक्यता. मराठीच्या मुद्द्यावर सरनाईकांनी मंत्रिपद सोडायला हवं होतं. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर मी इथे बॉस आहे, माझाच निर्णय चालेल, हे फडणवीसांनी दाखवून दिला, राऊतांचा आरोप. मंत्र्यांनी मराठीच्या मुद्द्यावर रिक्षाचा मीटर डाऊन केला, पण मुख्यमंत्र्यांनी थेट गाडीच रिव्हर्स गिअरमध्ये टाकली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंची पोस्ट. तर रिक्षावाल्यांच्या मराठीच्या परीक्षा आधी सरकारचीच अंतर्गत बाराखडी चुकली, दानवेंची टीका. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून नाराजी. मराठी एकीकरण समिती 107 हुतात्म्यांची माफी मागणार. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकुमशहासारखे वागत आहात, मराठी एकीकरण समिती आक्रमक. मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. PRO बदलण्याची रितू तावडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोशल मीडियाच्या प्रस्तावाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून झाला होता वाद. मुंबईच्या महापौरांची जनसंपर्क कार्यालयातून बदनामी झाली. आमदार प्रसाद लाड यांच्याकडून मुंबईच्या महापौर रितू तावडेंची पाठराखण. 25 लाखांच्या सोशल मीडिया टेंडरच्या प्रस्तावावरून झाला होता वाद. महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची गरजच काय? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा सवाल. महापौर हाच मनपाचं सर्वस्व, मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची गरज नाही, दानवेंचं विधान. रितू तावडे महापौर पदाची प्रतिष्ठा वाढवणारं काम करतायत. विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही, भाजपा मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. महापौर पद हे इतकं उच्च आहे
मुंबई राज्य आणि देशासाठी सुद्धा मुंबईचा महापौर या पदाची आपली गरिमा आहे। ऋतू तावडेजी महापौरपदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहेत। त्यांच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे महापौर पदाची गरिमा वाढवणार आहे। या सगळ्यांमध्ये खोलात जाऊन विपर्यास निर्माण करणे हा विरोधकांचा डाव आहे, तो सफल होऊ शकत नाही। मुंबईचे मतदार नागरिक भारतीय जनता पक्ष, महायुती आणि ऋतू तावडे यांचं काम स्वयंस्पष्ट आहे। त्यांचं काम भावनिक आणि बरोबरीने कायदेशीर उत्तम पद्धतीने त्या करतायत। या चर्चेला अन्यथा नेण्यात काही अर्थ नाही। धाराशिवमध्ये 20 लाखांपासून 1 कोटीपर्यंत बोली लावून नगरसेवक फोडले। ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटलांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडलाय। ओमराजे निंबाळकर यांचे बंधू आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांचा आरोप। ठाकरेंची शिवसेना सोडून पक्षांतर केलेल्या 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यांवर कायदेशीर कारवाई करणार। आमदार कैलास पाटील यांचा इशारा। मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणार दाद। उद्धव ठाकरे यांच्याकडून 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक बदल। सचिन अहिर शिवसेनेत गेल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठे बदल। अहिर यांच्या जागी सचिन पडवळ यांच्यावर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी। पुण्यामध्ये ठेकेदार पात्रतेवरून युवक काँग्रेस आक्रमक। महापालिका परिसरामध्ये खोट्या नोटा उधळून नोंदवला निषेध। ठेकेदारांना पात्र किंवा अपात्र ठरवताना अधिकारी निविदेतील अटींचा मनमानी अर्थ लावतात। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल परदेशी यांचा आरोप। नाशिकच्या मालेगावमध्ये टिपू सुलतान फोटोवरून वाद। उपमहापौरांच्या महापालिकेतील दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो। मुस्लिम संघटनेकडून निषेध। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं देशव्यापी सेवा अभियान। 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प अभियान। मोदींना आशीर्वाद देण्यासाठी घरोघरी एक दिवा लावण्याचा उपक्रम। वडनगर ते वाराणसी विशेष यात्रा काढली जाणार। महाराष्ट्रातून ही यात्रा जाणार। शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरण वेगळं वळण घेण्याची शक्यता। ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा शिल्पाच्या कुटुंबियांचा आरोप। पती सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं तपासात निष्पन्न। पती, सासू, सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। नांदेडच्या मुखेडमधील कंत्राटदार आत्महत्या प्रकरण। प्रलंबित बिलांसाठी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मुंबईमध्ये मुलाबाळांसह उपोषणाचा इशारा। नागपूरमधील नंदनवनमध्ये बार बाहेर अक्षय वंजारीची हत्या। डोळ्यामध्ये तिखट फेकून लोखंडी शस्त्रांनी करण्यात आला हल्ला। उपचारादरम्यान अक्षयचा मृत्यू। पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल, चौघांना अटक। नागपूरमध्ये दारूसाठी पैसे न दिल्यामुळे कौटुंबिक वाद। मिनीमाता नगरामध्ये 19 वर्षीय समीरनं मोठा भाऊ मोहनवर चाकून केले वार। गंभीर जखमी मोहनचा मेयो रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू। आरोपी समीरला पोलिसांनी केली अटक। धुळ्यामध्ये वर्चस्वाच्या वादातून 32 वर्षीय हिस्ट्री शीटर आकाश दवणेची धारदार खंजीरनं हत्या। हल्ल्यामध्ये आई सविता आणि भाऊ महेश गंभीर जखमी। पोलिसांनी घटनास्थळावरून अवघ्या 30 मिनिटांमध्ये 3 संशयितांना ताब्यात घेतलं। आणखी आरोपींचा शोध सुरू। समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नितेश कराळ यांना अटक। अमरावतीतून पहाटे ताब्यात घेत वर्धा शहर पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा केला दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गालगत पत्र्याच्या शेडवर छापा। कारवाईमध्ये आढळले लोखंडी सळ्या आणि द्रव्यानं भरलेले ड्रम। कारवाईनंतर चोरीचा माल लपवण्यासाठीही समृद्धी महामार्गाचा वापर होतोय का, असा सवाल। सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेमध्ये धुळे एफडीएची मोठी कारवाई। 1 एप्रिल ते 27 ऑगस्ट दरम्यान 1,16 लाखांचा अवैध साठा जप्त, तर 38,000 गुटखा पॅकेटसह भेसळयुक्त बेसन, मैदा आणि तुपाचा साठा जप्त। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये राजरोसपणे मटक्याचा व्यवसाय। अवैध धंद्यांना अभय कोणाचं, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चौकशी करून कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। भंडाऱ्याच्या नकाडोंगरी वन विभागाची कारवाई। गोपनीय माहितीच्या आधारे 121 किलो चंदनाच्या लाकडांसह एकाला अटक। लक्ष्मण नागपुरे या आरोपीची चंदन नागपूर रामटेक या ठिकाणी विकत असल्याची कबुली।
धुळ्यामध्ये कथित अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि नशेच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात आंदोलन. ॲडव्होकेट पंकज गोरेंच्या नेतृत्वात उपोषणाचा दुसरा दिवस. विद्यार्थ्यांचाही आंदोलनाला पाठिंबा. पालघरमध्ये राजरोसपणे गुटखा विक्री सुरू. राज्यामध्ये कारवाई सुरू असताना पालघर जिल्ह्यामध्ये दुर्लक्ष. अन्न औषध प्रशासनावर संगनमताचा. भंडारा शहरालगतच्या खात रोड मार्गावरील केसलवाडामध्ये जुगार अड्ड्यावर छापा. 11 जणांना घेतलं ताब्यात. 1,44,00,000ची रोकड जप्त. नाशिकमध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे कारागिराचा मृत्यू. फरशी बसवण्याचं काम सुरू असताना घडली घटना. नारळी पौर्णिमेला अर्पण केलेलं पीठ ढवल नदीमध्ये नारळ वेचण्याचा युवकाचा प्रयत्न. मात्र रात्रीच्या अंधारामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण गेला वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू. सांगलीच्या कुपवाडामध्ये दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक सतीश पाटील यांचा जागीच मृत्यू. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल. अपघाताबाबत पुढील तपास सुरू. दिल्लीमध्ये पाकिस्तानचं गुप्तहेर नेटवर्क उघड. ISIशी संबंधित तरुण जोडप्याला स्पेशल सेलकडून अटक. पाकिस्तानला भारतीय सिम कार्ड पाठवल्याचा आरोप.